बाबाची दुपारची गरमी होते. म्हटलं बाबाला सुधरून आणलं म्हणाले पंखे. तूच म्हण ना बाबू त्या बाबाले, मी तर सांगू सांगू कटायली रे मग नाही का सांगूनच राहिली पंखा दुरुस्त करून आणा 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 आणा, पण आणायला पत्ता नाही द्यायचा. कधी आणते काय आणते काम हो 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 करत जाते, आणतो आणतो आणतो, पण कधी आणते ते अजून माहित नाही. काय सांगूनच राहिली, 2 हप्त्यापासून सांगून राहिली पण काही पत्ता नाही. तूच काही ना काही कर, त्याशिवाय काही पर्याय आहे नाही. काही मोठा एखादा दांगड कर, मग असे काही आणत नाही काय नाही, मग माहितच पडते. चांगला एखादा मोठा दांगड कर बाबू तू. त्याशिवाय म्हटलं काही म्हणजे पर्यायच नाही आपल्याजवळ. काय बाबा गरमीमध्ये सडा लागून राहिला, रोज पाहिलं रोज तेच. संध्याकाळी घरात गरमी होते म्हणून बाहेर जाऊ झोपाले, बाहेर चिल्ड त्रास देते. दुपारचा घरी म्हणजे घरी गरम होते आणि दुपारचं उन्हात जाऊन बसावं का? हे समजून राहिलं काय करावं काय नाही. तू काही नाही बाबू, दांगडच करे का मोठा. त्या बाबा सगळ्या मग पंखे सुधरून आणत नाही काय नाही, मग माहितच पडते. दांगड म्हणजे असं होतं, दांगड करावं आहे. सांग ना नेमकं मला काय करावं काय नाही, सांग मी करतो बा. काय सांगू बाबू तुले आता, नाही जे काम करतो तो पंखा घेऊन तिकडे बाहेर फेकून दे. काय करतो मग? नाही ते लावायला कोण टिंड पडायला येते ना, तेली गुंटा फालतू ते घरात भरून ठेवण्यात की मजा नाही. नाही त्या बाप काही सुधरून आणत नाही काही आणत. 2 पंखे घरी वरता या खालता या, पण एकही पंखा त्या बाप सुधरून नाही आणत. आणतो 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 करते. आता काय उन्हाळा खतम झाला आणते का काय आणते काय होईल. तू एक तसंच कर, ते पंखा घेऊन तिकडे बाहेर फेकून दे. हे बुढी बाहेर बसून काय करून राहिली म्हणा बाबा? काही एखाद्या दुसऱ्या बुड्यावर लाईन घेऊन तर नाही मारून राहिले? काय करून राहिली काय? गंगे गंगे, अरे बाबा तुम्ही का खवाले बाबा? काय म्हणता सांगा, बोला. म्हटलं नेहमी तू बाहेर दिसतं का? हाय काय म्हटलं तू आला बाहेर? काय एखाद्या दुसऱ्या बुड्यावर लाईन घेऊन तर नाही मारून राहिली तू? मला म्हटलं काय 16चा विचार आहे का तू आला? आता काय सांगा बाबा तुम्हाला, एवढ्या जवानाचं म्हातारपण आलं तरी पण तुम्हाला सोडलं नाही. आता सोडणार आहे का? सोडणार आहे का म्हटलं? आता बाबा घरात गरमी होते म्हणून बाहेर बसली मी. असं होय का? मी म्हटलं बाबा बाहेर दिसतं नेहमी बाहेर दिसतं. मी म्हटलं काय हायच काय तुया काय इसू काटा? काही बाहेर आहे का बा? मला काही सोडायचं विचारायचं आहे, मला असंच वाटलं. नाही जी बाबा, तुम्हाला सोडतो का? आता आपलं वयच करायला 10-12 वर्ष जुगा, आपण जास्त ना तेवढं पुरते सोडायला पुरते का? लहानपणीपासून आपलं प्रेम एवढं लग्न झालं तरी पण सोडलं नाही तुम्हाला. आता सोडणार आहे का? आता नाही सोडत. जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालू देतो. हो तेच म्हणतो बाबा, आतापर्यंत साथ दिला, आता साथ दे. साथ म्हणजे म्हणा तुला लग्न केलं, दुसरं इकडे मी नाही केलं, पण आता आपलं जे आहे ते आहे. लहानपणी बसून आता कसंही राहावं आता. पण साथ दे म्हटलं बाबा, आता जोपर्यंत आहे तोपर्यंत. दुसरा पाहू नको बुडा. नाही तर मला सोडशील आणि दुसरा बुडा पाहिजे. बस झालं, मला असं माहीत पडलं का बस झालं. त्या दिवशीपासून म्हणजे तिकीटच कटते मग. माझ्या जीव राहन का नाही राहन काय माहित बाबा, हार्ट अटॅक येईन का काय काय माहित. पाहिजे बा तसं करू नको. नाही करत ना बाबा, तुम्हाला नाही सोडत ना, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. कुठं चालले म्हटलं तुम्ही? कुठे निघाले दुपारचे? तुझ्या चिकडं होय ना बा आलो. मग नाही का घरी काही गमून नाही तर चला म्हटलं घ्या बुटीची भेट, जरा तर बरं वाटते. मग नाही का मला लस वाटते तुझी भेट झाली का बस लस मस्त वाटते. माझे दिवस मस्त जाते मग एक नंबर. असं मायवाली भेट घ्यायला येतात, पण आपली बुडी कशात आहे, काय सुखात आहे का दुखात आहे त्याचं काही टेन्शन नाही तुम्हाला. फक्त भेट घ्यायला येतात तुम्ही. इथे बुडी सुखात आहे का दुखात आहे त्याचं काहीच नाही. बाबा कोणत्या दुखात आहे ना कोणत्या सुखात आहे तू? मला बाबा सुखातच दिसतं, कोणत्या दुखात दिसत नाही. कोण काय झालं? त्या पुराण गिराण काही बोलला का तुला? काय म्हणजे मारझाड केली काय? झगडा भांडण केलं काय झालं? सांग ना तू मला. त्याला चांगला तिकडे झडा शिकवतो, लंगडा लुलास कडायला नाताच्या हातानं. तू काय टेन्शन घेऊन राहिली? सांग मला बिंदास काय झालं तर. अजी महापुरानं काही झगडा नाही केला ना, काही भांडण नाही केला, काहीच नाही केलं. फक्त जराशी म्हटलं घरी अडचण होती. घरी कूलर नाही, पंखा नाही, म्हणून गरमी येते म्हणून तर मी बाहेर बसतो. तुमच्याकडून जरी अशी अपेक्षा होती व्हायची. आता म्हटलं बाबा द्या काही, म्हटलं पंखा द्या नाही तर कूलर द्या घेऊन. काही ना काही तुमच्या बुडीले द्या ना बाबा. तिथं जर खाले पैसे नाही माझ्या बुडीला, आता कुठून द्या बाबा कूलर पंखा घेऊन? म्हटलं पगाराचा पत्ता नाही. मागा आला तर पुराच गेला बाबा, पुरा पोट्टा घेऊन पाहिला तो झाबरू. आता कायचं काहीच नाही. म्हटलं 1 रुपया नाही ना खिशामध्ये, तुझे पैसे कुठे गेले पगाराचे? सगळे पोराचे खिशे भरतं ना, पंखानं कूलर मला घेऊन मागतं. म्हटलं मागणं द्या पोराले, कामाला झाले धंद्याला झाले, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. आणि मग मला घेऊन मागता का ते कूलर आणि पंखा? मी का कामाला जातो का? बरं राहू द्या बाबा, राहू द्या. तुम्हाला काय जबरदस्ती केली काय जास्त म्हणून म्हटलं. माई बुडी करता मला सोडशील काय ना, असं काय तसं काय, दुसरा बुडा पाहून राहिली काय, हे पाहून राहिली का ते पाहून राहिली का करता. मी म्हटलं द्या सांग, म्हटलं बुडीची कदर असेल तर म्हटलं. पण माई तंगी आहे ना, माई तंगी समजून घे ना तू. माई तंगी आहे ना, मी काय लय पैसेवाला आहे का माना तुम्हाला पैसे देते? म्हणायला तोच तर मापाचे पैसे घेते. काय सांगू तुले? 1 रुपया ठेवला नाही का ना भडव्यानं. पार पैसे घेतले काय? सुपारी नाही ठेवले का? तंबाखू नाही का? बिडायले नाही काय? तर कायलेच नाही, पार घेऊन घेतलेले का ना. काय सांगू तुला आता अजून? आणि कोण्या पैशाने तुला कूलर आणि पंखा घेऊन देऊ? सांग तू मला. जाऊ द्या बाबा, राहू द्या. तुम्हाला काय जबरदस्ती करून राहिली का? राहू द्या. एखादी राहिली असती ना चांगली बुडी, तिला घेऊन द्यायला असं तुम्ही. आता मी काय म्हातारी झाली, मला काय घेऊन द्याल तुम्ही? जाऊ द्या, नका दे. राहू द्या.
अच्छा मायाबीन तू आताही माझ्यासाठी चांगलीच आहे. हा तू माही म्हटलं बुडी आहे चांगलीच आहे तू माझ्यासाठी. कशी राह चांगलीच आहे तू. हो तुला काय काय बोललो का बा तू चांगली नाही आहे का काय नाही आहे. आता तंगी आहे ना 1 रुपया खिशात नाही आहे. नाही तुला म्हटलं 1 पंखा आणि कूलर सोडून काय 2 दिले असते मावळी जर पैसे असते तर. पण काय करतो आता आपली परिस्थिती नाही आहे चांगली. नाही तर घेऊन द्यायला काय तुले. राहू द्या तोंडाचा बाजार नका करा इथं. हल्ले मोठे सांगून राहिले 1 पंखा आणि कूलर घेऊन देणार नाही होत. बाबा हे घेऊन दिले असतं 2 दिले असते नाही 3 दिले असते करून राहिले. राहू द्या का मला तोंडाचा बाजार करू नका फालतू. काही अशी काही बुडी ऐकत नाही भावा. आता काही ना काही करून जुगाडपणी करू बुडीले कूलर घेऊन द्यास लागन वाटते. पंखा नाही घेऊन द्यास कूलरच देतो. काय म्हणा मग चांगली थंडी हवा. हो पाहतो लावतो जुगाड. बरं मला टेन्शन काय घेऊ नको पाहतो त्याचं बा तुले कूलर घेऊन लावतो जुगाड. हो थांबून जा आता आजचे दिवस काढून कसं तरी उद्या सगळ्यापर्यंत तुला कूलर भेटून जाय. हो लावतो कुठं नाही कुठं तर उधार पाधार काही करतो. आणि पगार आला तर म्हटलं जरा सपोर्ट करतो देतो काही 500 हो नाही तर बस. हो नाही तू म्हणशील का तुम्ही नाही घेऊन दिला तुम्ही देत बघा पैसे. हो तू तिकडे पोराचे खिशे भरत जाय आणि कूलर मला घेऊन मागत जाय. मी तसं कामालाच जातो लय मोठी दौलतच आहे मापाशी. हो बरं देतो बा देतो म्हटलं उद्या. हो महावीर हे मोठं कुठं झालं का पंखा घेऊन. हो त्याच्या मान लेगा ना सुधरायला पाठवलं होतं त्याला. हो जा म्हटलं तर पंखा सुधरून घेऊन त्या बापाला सांगितलं त्या बाप काय आणून राहिला. अरे बाबू पंखा सुधरायला चालला का बा. बरं जाय बा. हो जाय आणल्या का पंखा सुधरून. बरं झालं 1 काम मागचं कमी झालं. पैसे नाही जात मागेच्यातले. हो दिले सर बायकोनं. हो जाय बाबू जाय. म्हटलं ते गोल पंखा घुमू नको पडला गेला काही झालं. हा म्हटलं फालतू अजून खर्च लागत. ते गोल घुमून राहिला गोल घुमू नको म्हटलं. गोल का मी तर पंखा फेकून द्या मागे विचारू नका तुम्ही. मी काय सुधरायला चाललो. मी तिकडे ते भंगारमध्ये इकायला चाललो. त्या लवा लोक टेंटा मारायला पाहिजे आई म्हणे तर पंखा इकून टाक म्हणे नाही तिकडे फेकून दे म्हणे. मी म्हटलं फेकल्यापेक्षा इकूनच टाकतो लेगाले. चाललो इकाले काय करता नाही तरी बंदच आहे. घरी मारतो भरू ठेवण्यामध्ये काही मजा नाही आहे म्हणून इकून टाकतो त्याला. काय म्हटलं पंखा इकून टाकता. हा का माय काय तुमचे डोकं खराब झाले का त्या मायचं ते डोकं खराब झालं का. हा इकाल घेऊन आला तो पंखा काय झालं काय झालं काय फक्त 200-250 रुपये खर्च आहे फक्त त्याला. 200-250 रुपये लावले की तो पंखा चालू होते. त्याला लगा ते भंगारमध्ये इकून आला. त्या भंगारमध्ये काय पैसेच काय भेटणार नाही त्याच्यावाले. हा 100-150 रुपये. हा चला म्हटलं घरी नाही तो पंखा. चला लगा इकाले. हा झालं घरी चाल माझ्यासोबत. मी घरी वापस देत नाही. मला आई कल्ला करा मग घरी जर वापस आला तुम्ही आईच म्हणे पंखा काही ठेवू नको म्हणे. त्या बाप काही सुधरून आणत नाही तिकून टाक म्हणजे फेकून दे म्हणे. मी पंखा घरी देत नाही तिकडे एक फेकून देतो. फेकत नाही म्हणा इकून टाकतो मी. माय दोघे माय लगाचे वाढ झाले म्हणाव का फरक पडला म्हणा याच्या डोक्यामध्ये. आता बघा इकून टाक म्हणते नाही तिकडे फेकून दे म्हणते. म्हणजे बघा मागच्या नवीन बघा इकत घेतला. अरे त्याचं काय वेगळं काय नाही तर 200-250 रुपये करत असं त्याला जास्त. त्याच्या मायने म्हटलं मग तिकडे फेकून दे नाही इकून टाक. म्हणजे बघा चाल घरी काय म्हटलं इकायला लागा चाल घरी माझ्यासोबत. अजय नाही ना इकून टाकतो ना नाही तरी तुम्ही सुधरून आणत नाही. आता यापेक्षा तेच काम मस्त आहे ना इकून टाकतो फालतू घरी भरून ठेवण्यात काही मजा नाही ना. भरून ठेवा त्याला लाकू ठेवा त्याच्यापेक्षा इकून टाकतो पैसे येत जे काही येते मी चॉकलेट खाईन. असं चॉकलेट खाशी नाही तो. हा काढू का तुम्ही चॉकलेट 2000चा पंखा आहे तो. हा ते 2000 पंखा निघा काय 100 रुपयामध्ये घे नाही का जास्त चला मोठा लेगा इकाले 2000चा मी मागच्या थोडे घेतला. आणि मोठा तिकडे इकाल झालं. दोघे मायले काय हुशार काय मारवायला का तुम्ही. हा हुशार काय मारवायला का म्हटलं. कामाचे धंद्याचे मी इथे इकत लेगा पोटे तिकडे इकाल घेऊन आला. चालेल घरी एखाद्या शर्मा नको करू. अजय नाही ना आई कल्ला करा ना मग नाही आई कल्ला करा बाबा. मी काय देत नाही मी तिकडे इकाल चाललो पंखा कल्ला करा मला. कायची कल्ला करते चाल बोलतो माझ्यासमोर चाल बघते तू अशी कशी कल्ला करते काय करते पाहतो मग. मला मोठा लेगा इकाले घेऊन चालू करून आला. चाल लवकर घरी 2000 पंखा आणला का तो नवीन. हा तिथं काय 100-150 रुपये येशील का फक्त. चाल घरी उगा बघा. आता मला शानमारा मारून राहिले का तू. हॉटेलला सांगितलं तिकडे तो पंखा तिकडे इकून टाक नाही फेकून दे नाही. हा मी 2000 पंखा इकत आणला तू तिकडे दिले फेकायला लावून राहिले इकायला लावून राहिले. लय हुशार काय मारून राहिले तुम्ही दोघे मायला का थांबा तुम्ही. हो चांगला पालाच पाडतो तुमचा आला. हा जसं म्हणजे मी सुधरून आणून राहिलो. हो आणतो ना धीर ठेवा जराशी. चालली त्या हॉटेल तिकडे पाठवून दिलं पंखा घेऊन तर. काय करू मग काय करू म्हटलं सांगा तुम्ही मला काय करू तर सांगा तुम्ही. एवढ्या दिवशी तुम्हाला सांगून राहिली पंखा सुधरून आणा तुम्ही आणून राहिले का. काय तर काहीच नाही आणून राहिले ना तुम्ही. काय अजून काय म्हणा तुम्हाला म्हणून म्हटलं तर पंखा घरात भरून ठेवल्यापेक्षा इकून टाकते. अजून काय म्हणत तुम्हाला सांगा मग तुम्ही. एवढं तुम्हाला म्हणून राहिली सुधरून आणा एवढी ऊन तापून राहिली मरणाची तरी मग तुम्ही आणून राहिले काय तर काहीच नाही. तो वरचाही पंखा तसाच आहे नाही पंखा तसाच आहे म्हणून म्हटलं त्याला का बाबू इकून टाकतो पंखा आणि तिकडे फेकून दे घरात भरून काही ठेवू नको. लय हुशार आहे तू इकून टाक तिकडं नाही फेकून दे. लय हुशार आहे 2000 पंखा आहे तो. इकाले गेले तर बरोबर 150 रुपये भेटत नाही त्याच्यावाले. चालली मोठी हॉटेल तिकडे पापा पाठवून त्याला पंखा घेऊन तिकडे फेकून दे नाही इकून दे. हा धपका झुले आणतो ना सुधरून. काय मस्त करून राहिले इकून टाक नाही फेकून दे. जेवढं भेटले तेवढे माजून राहिले का. म्हटलं अगोदर बोला तुम्ही. मी ऐकून राहिले काही ऐकून नाही घ्या. गलती तुम्ही सगळं तुमचं तुम्हाला एवढ्या दिवशी म्हणून राहिली पंखा सुधरून आणा तुम्ही आणून नाही राहिले. मग आता उपाय नाही आमच्या पैसे काय करा मग आम्ही काय करावं काय म्हटलं. काय करा आता सांगा जरा मला एक शब्द सांगितलं नाही काही नाही का काय तर काहीच नाही. पंखा मोठ्या पैसे पाठवून द्यायला तिकडे फेकून दे नाही इकून दे.
बाबा अजून किती सांगा तुम्हाला, एवढ्या तिचे सांगूनच राहिली पंखा सुधरून आणूनच राहील तुम्ही. हा मग आमच्या जीव पासून हेच करावं लागला आम्हाला. पंखा तुम्हाला दिसत नाही तर मग तुम्ही तर दुसरा पंखा इकत आणसान. त्याच्याशिवाय काही तुम्ही आणत नाही, त्याला सुधरून नाही आणत आणि दुसरा पंखाही नाही आणत. हल्ले मोठे सांगून राहिले तर एक शब्द सांगायलाच पाहिजे म्हणते मला. सांगितलं नाही एवढ्या वेळ तर म्हटलं, समजत नाही का तुम्हाला, डोक्यात घुसत नाही तुमच्या आल्या. आमचं मामा सुधरून म्हटलं फालतूच्या खुचीन मरा करायचे नाही हो. हे पंखा इकायला पाठवून दे, तिकडे फेकून दे, हे करू दे ते करू दे, घरच्या वस्तू म्हणजे इकायला लावायच्या नाही. आता समोर आलं तुला अगोदर शर्मा नाही करायचं. चालले कायच्या काही मोठ्याला तिकडे इकून देण्यात फेकून दे. चालले मोठे 2000ची पंखा आहे ना तो, कायच्या काही करायला तिकडे फेकून देण्यात इकून दे म्हणते. लय हुशार आहे तू. याच्यानंतर म्हटलं झालं नाही पाहिजे, लक्षात ठेवतो. जा बोले तर पंखा दुरुस्त करू ना. चालले मोठे सांगू त्याच्यानंतर झालं नाही पाहिजे असं तसं. पहिले पंखा दुरुस्त करू ना म्हटलं. जा बा आणतो संध्याकाळपर्यंत, अगोदर शर्मा नको करू. आणलं पण झालं ना संध्याकाळपर्यंत तुला. हा बस गुच्च्या आणतो. बरं पाहतो ना मी. तुम्ही ना काय आणलं नाही मग तो पंखा मी तिकडे फेकून देतो. इकत नाही, डायरेक्ट फेकूनच देतो तिकडे नाल्यामध्ये. चुल्यात गेलं मग तिकडे खावायचं. आज का संध्याकाळी तुम्ही सुधरून आणला नाही का, बस फेकला मी ना पंखा. लक्षात ठेवा बघतो तुम्ही. आता शिवलाल भुईशिवाय पर्याय नाही माझ्यावर. ते तर मला जे काही करता धरता ना ते ना त्याला म्हणतो तुमच्या घरी एखादा पंखा असा तर देऊन द्या बा सध्या मला वापरायला. काय करतात त्या पंख्याला, किती खर्च आणि किती नाही. सुधारायला पुरते की नाही तर जास्त खर्च नाही म्हणा. पण सध्या पैसे नाही ना. त्या पंख्याला कुठून पैसे लावा ना काय करावं काय समजून राहिलं. म्हणजे काय म्हणतो शिवलाल बोलत म्हणतो एखादा अगोदर पंखा असा तर देऊन द्या मला सध्याचा वापरायला. आता शिवलाल बोलत म्हणतो बाबा. शिवलाल भाऊ, हा शिवलाल भाऊ. बोल रे बा झुमर, काय म्हणतं, काय झालं बा आता? हा बोल म्हटलं काय म्हणतं. बोल लवकर लवकर जेवण करतो मग मी म्हटलं शिवलाल भाऊ तुमच्या घरी एखादा अगोदर पंखा गिंका आहे का. अरे म्हटलं कूलर पंखा काय ना काही म्हटलं आहे का बा. काय म्हटलं पंखा ना फॅन. माझ्या घरच्या पंख्याचा फॅनचा काय करतो तू? हा म्हटलं माझ्या घरच्या पंख्याचा फॅनचा काय करतो, काय लेंदर आहे तुले? अरे बा शिवलाल भाऊ काही करत नाही. सध्याचा म्हटलं वापरायला पाहिजे होता. माझ्या घरचा नाही का बिघडला त्याला त्याला किती खर्च आणि किती नाही. आता सुधारले पुरते की नाही. संध्याकाळला म्हणजे पैसे नाही तंगी झालं जराशी. म्हणून म्हटलं तुमच्या घरी एखादा अगोदर पंखा गिंका असून द्या म्हटलं मग सध्याचा वापरायला. नाही रे भाऊ झुमर, आपल्या घरी अगोचा पंखा नाही रे बा. तसा पंखा म्हणजे सिलिंग फॅन आहे. आपल्या घरी कूलर आहे. पण गरमी तर माहिती तुला कशी येऊन राहिली, मरणाची गरमी येऊन राहिली. ऊन तपून राहिली, पाणी येऊन राहिलं, त्याच्यानं गरमीला येऊन राहिली. म्हणून आम्हाला कूलरही लागते ना, सिलिंग फॅनही आम्हालाच लागते बा. तुला काय देऊ काय आमच्या घरला पंखा काढून द्यावा का तुला? टेबल फॅन तर आहे नाही बा आपल्या घरी. बरं राहू द्या बा. राहू द्या, नाही यायचं नाही. आम्ही मग विचारायला आलो मग तुम्हाला असं नाही द्या म्हटलं वापरायला. आता काय करावं काही समजून राहिलं. कोण त्या घरी होता ना पंखा, तुला मागच्या वर्षी घेतला तो टेबल फॅन निघत, कोण बिघडलाय काय तो? नाही ना राजा, माझ्या घरी कुजीन लोक आहे ना भावा. नाही तर एक नंबरचे कुजीन आहे. तो पंखाही बिघडून टाकला ना. 2-3 दिन झाले म्हणजे सुधरून काय आणला नाही. पण पंखाही फेकायला न्यायला पाठवला त्या बायकोनं. एकदा फेकून दे म्हणे नाही इकून टाक म्हणे तिकडं. बरं झालं मोठा फेटला वा रस्त्या. काय मी म्हटलं राजा 2000चा पंखा आहे तू भंगारमध्ये इकायला चालला. वारे वा म्हटलं. पण मी म्हटलं बाबा आता सुधारायला काही पैसे आहे नाही ना. म्हटलं शिवलाल भुजा घरी असन तर पाहून या बा. म्हणून आला बा तुमच्याकडं. नाही पण आपल्या घरी नाही रे बाजू. आपल्या घरी जर असतं तर विषयच नाही. मग आपल्याला काय द्याले दिलं असते का शब्दावर. आपण बाहेर करतच नाही. तुला तर माहिती आहे आपलं काम कसं आहे तर. माहिती आहे ना शिवलाल भाऊ मला. बरं जाऊ द्या पाहिजे मी. आता काय करावं काय समजून राहिला. आता लोकांच्या घरचा मारून आणा का काय करा, कसंच काय करावं ना काय तर. अरे मी काय म्हटलं झुमऱ्या, त्या पैसे नाही तर काही करणं. हा करणं म्हटलं काही घोय. आपण नेहमीप्रमाणे जसं करतो तसं एखादा घोय करून टाक. काय काय पंखाने तर कूलर घेऊन येईल खाली इकत. कायचा घोय, हा कायचा घोय बा शिवलाल भाऊ, कायचा घोय करू बा. अबे काही ना काही करणं. एकाने तिचा कूलर गायब कर, पंखा गायब कर. आणि त्या काय गरमीमध्ये सडतं काय, त्या बायकोला सडतं तिकडे लेकराला सडतं काय, तू सड काय या कर म्हटलं. काही नाही काय करतं, पैसे नाही तर काही ना काही चालतं मुलं करत लागन. कर म्हटलं तसंच करले का एकाने तिचा कूलर गायब. असं तसं करू का मग. तुम्ही जरा सपोर्ट करता का मला. हा काही म्हटलं हातभार लावू लागता का. मी काहीचा काही नाही लावत बाबा. काही हातभार नाही का फातभार नाही. मी काहीचा काहीच नाही. आता समोर आलो हो आपल्यापासून म्हणजे दूरच राहतं. मी ते आता कामं करत नाही. तुला कूलरची गरज आहे हा तू करत बसते. मी म्हटलं मजा येत नाही. पालतच माझी भेटलं गिटलं जाता काय म्हटलं. मी नाही करत तू पाच बस बस. तू एकटा कर तिकडं. तुला पाहिजे तू करत बस. त्याच्यामध्ये माझ्या जर काही मतलब तर काम होतं मी केलं असतं. पण माझ्या काहीच काहीच नाही ना. तुला पंखा पाहिजे, तुला हवा घ्यायची आहे, तू कर. मला काय मदत घसटतं बाबा. लय सुचार आहे मग तुम्ही. आपल्या मतलबाचाच काम पाहता फक्त. आपल्या सोबती मग गरमी मध्ये सडून राहिले, त्याच्या घरचे सडून राहिले, त्याच्याशी काही मतलब नाही तुम्हाला. हा म्हटलं काम राहिलं असत म्हणे मी केलं असतं. लय हुशार बा तुम्ही. बरं जाऊ द्या पाहतो मी. मीच करतो हा पाहतो. जाऊ दे तिकडं. काही दोस्तारा कामाचं नाही आपला. हो अरे म्हटलं दिमाग दिला ना तू काय पाहिजे तुला. एवढा मोठा दिमाग देऊन राहिलो राजा. दोस्ताना कामाचा नाही म्हणतं. हा बरं तू करताच म्हटलं पुढच्या पुढं फोन काही जरी तुला झालं तू पकडला का काही झालं म्हटलं सोडाली मी आहे ना म्हणतात. हा मी आहे ना सोडाली. तू काय टेन्शन घेऊन राहिला. तुला काही म्हटलं कोणाला काही अंगाला हात नाही लावते ते आलं टेन्शन न घेऊ अजिबात. हो तू म्हटलं कमजोर नको समजू मला. जरी सोबत नाही आलो नाही ना तर पण तुला काही केलं तर म्हटलं कोणाला काही माहिती नाही पडू द्या. आणि काही झालंही तर कोणाला त्या अंगाला हाती नाही लागू द्या. टेन्शन नको घेऊ तू. हो जा कर. हो कोणाची इच्छा करतं काय करतं फक्त म्हटलं जरा आता सांभाळून करतो. कोणाला दिसत्या का म्हणे. हो नाही तर बस लोकांना सांगून करशील तर बस झालं. लोक धुवेन तुले काय म्हटलं. चला तर मग मित्रांनो आजचा पण आपला इथपर्यंतच आहे. बाकी आपण उद्या भाऊ. आपल्या आता 10-12 दिवस व्हिडिओ आले नाही. त्याचं कारण म्हणजे असं होतं माझ्या बहिणीचं लग्न होतं. म्हणून काही व्हिडिओ आला नाही बा. तुम्हाला तर माहिती आहे घरी लग्न असलं की बस झालं. मग काही करायला नाही भेटत ना. काहीच करायला नाही भेटत. तुम्हाला माहिती आहे हा काही व्हिडिओ नाही का काही नाही काहीच नाही. बरोबर आपला व्हिडिओ काय आला नाही बा. आता आपल्या आजपासून रोज व्हिडिओ येत जाईल. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बिंदास आपल्याला सपोर्ट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. हा आपला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा ना. स्टोरी सांगत जा कमेंटमध्ये. काय जर व्हिडिओ बनव कसा बनव काय बनवू तर आपला स्टोरी सांगत जा. आता मी आता इंस्टाग्रामची लिंक देतो. त्याच्या
छान मस्त आपण बोलत जाऊ मग. हा मला स्टोरीगिरी सांगत जा, मी बनवत जाईन मग तुमच्या मनाप्रमाणे. हा सांगत जा बा. हा आता माफ करून द्या, आम्हाला व्हिडिओ नाही आला ना, सपोर्ट करा बा पहिले सारखा. चला व्हिडिओ उद्याच्या पार्टमध्ये. चला राम राम.